नमस्कार. मी आता 2 दिवसाआधी बिब्बेवाडी क्षेत्र कार्यालयाचा एक व्हिडिओ टाकला होता राडा रोडाचा. परंतु आरोग्य अधिकारीचं काम बघा, फक्त मलमपट्टी केली आहे, पुढचं उचललं आहे. परंतु याच्या मागे बघा अजूनही घाण कशी आहेत. या पद्धतीने काम म्हणजे दिसेल तेवढं साफ करायचं, बाकीचं सोडून द्यायचं. या क्षेत्र कार्यालयामध्ये दिवसभर जन्ममृत्यू, विवाह नोंदणी, वृक्षासंदर्भात असे या ठिकाणी नागरिक येतात. हे बघा, हे साफसफाई केली आणि हे बघा, माननीय संतोष बारवळे साहेब, हे तुमचे आरोग्य अधिकारीचं काम, मलमपट्टी लावण्याचं काम आहे का? केलं का? साफ दिसतं का व्यवस्थित पूर्ण? याच्यासाठी पण तुम्हाला खाली यायला लागेल का? या लोकांनी जर व्यवस्थित काम करायचं नसेल तर ह्यांना घरी बसवा. परवा व्हिडिओ टाकला फेसबुकला, व्हॉट्सअपला, यूट्यूबला, परंतु फक्त मलमपट्टी केली, इथलं पुढचं काढलं आहे, मागचं आहे तसंच पडू नये. काय तिकडे कोण बघतंय? आणि आजारी पडली तर लोक पडणार, आम्हाला काय घेणं देणं? आम्ही इकडे येत नाही. माननीय आयुक्त साहेब, जरा स्ट्रिक्ट व्हा, ग्राउंड लेवलला पण जरा लक्ष घाला. फक्त आमदार, खासदार, महापौर यांच्याबरोबर फिरण्यापेक्षा जरा क्षेत्रीय कार्यालयाकडे पण लक्ष घाला. कारण क्षेत्रीय अधिकाऱ्यांना ग्राउंड लेवलला लक्ष कमी आहे आणि मान्यवराबरोबर राहण्याचं लक्ष जास्त आहे. हे यांचं काम. परवा व्हिडिओ टाकलाय, साफसफाई केली आहे, अजूनही दारूची बाटल्या. हे बघा, हे बिब्बेवाडी क्षेत्रीय कार्यालय, यांच्याकडे लक्ष कोण देणार आहे? इथे आरोग्य अधिकारी वगैरे सर्वजण येऊन जात आहेत. अतिक्रमण विभाग, सामाजिक विकास विभाग, विद्युत विभाग, वृक्ष विभाग, हे सगळं ह्या ठिकाणी आहे. तरीही यांची काळजी नाही आहे. आरोग्य अधिकारी कसे ऑफिसमध्ये बसतात, ते ग्राउंड लेवलला नसतात. माननीय आयुक्त साहेब, जरा लक्ष घाला, आमची हात जोडून विनंती आहे. हे आमचं बिब्बेवाडी क्षेत्रीय कार्यालय, याची अवस्था बघा अजूनही. परवा व्हिडिओ टाकून मलमपट्टी केली आहे, पुढचं साफसफाई केली आहे. हे बघा, इथे जुनी दारूची बॉटला, हे बघून घ्या. हे विद्युतचं सामान. नागरिक आजारी नाही पडणार तर काय होणार आहे? बघा माननीय आयुक्त साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र.